प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ही मालिका आज बरीच मोठी दाखवली आणि खूप घडामोडी घडून गेल्यात. सुरुवातीला आपण बघतोय कल्पनाताई आणि विमल किचनमध्ये आलेले असतात, तेव्हा सायली किचनमध्ये स्वयंपाक करत असते. त्या म्हणतात, अगो काय चाललंय सायली तुझं? सायली म्हणते, आई मी ना आंबाड्याच्या भाजीला फोडणी दिली आहे, आळूवड्या करते आणि भरली वांगी पण करणार आहे. मग या कल्पनाताई हसायला लागतात आणि म्हणतात, अगं बाई खरंच विसरले की मी आपल्या घरची अन्नपूर्णा परत आली आहे. पण आता अस्मिताला फारच त्रास होतो या गोष्टीचा. ती म्हणते, मम्मा वाटेल ते बोलू नकोस, हां काहीतरी कौतुक करायचं म्हणून आपल्या पूर्णाजीचं नाव घेऊ नकोस. या घरात एकच अन्नपूर्णा आहे आणि त्या म्हणजे अन्नपूर्णा सुभेदार. ती तिच्या बहिणीकडे गेली आहे, तिचा गैरफायदा घेऊन कोणा ऐऱ्या गैऱ्याला तिची पदवी देऊ नकोस. कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता तू ना तुझ्या नावासारखं नुसतं वरवर बघ, पण घरातली प्रत्येक स्त्री असते ना ती अन्नपूर्णा असतेच. अशी प्रत्येक घरात एक अन्नपूर्णा असते, फक्त तुझं घर सोडून. अस्मिता म्हणते, माझ्या घरात कुक आहे आणि मला काही काम करायची अशी गरज नाहीये. मग कल्पनाताई तिला टोमणा मारतात, हो ना तू तुझ्या घरी असशील तेव्हा ना. मग सायली मुद्दाम विषय बदलायसाठी म्हणते, आई मी टोमॅटो काकडीची कोशिंबीर करू का? मग कल्पनाताई म्हणतात, अगं हो पूर्णाईला खूप आवडते ती. पण काय ग सायली, आज तू सगळा स्वयंपाक पूर्णाजीच्या आवडीचाच केलाय. विमल म्हणते, अगदी बरोबर, मला असंच वाटलं वहिनी. मग सायली म्हणते, अहो आई मला ना आज पूर्णाजींची खूप आठवण येत होती सकाळपासनं, म्हणून म्हटलं आज त्यांच्या आवडीचा बेत करूया. लगेच अस्मिता बोलली, तुझं खोटं प्रेम ना खूपच उतू चाललंय, असं प्रदर्शन मांडून काही उपयोग आहे का? मग कल्पनाताई म्हणतात, काय ग अस्मिता, तुला जेव्हा पूर्णाजीची आठवण येते तेव्हा तू काय करतेस? फोन करून इथल्या सगळ्या चहाड्या करतेस, पण कमीत कमी सायलीने त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केलाय ना, हे छानच आहे नाही का? लगेच अश्विन येतो आणि म्हणतो, अरे आज सायली वहिनीच्या हातचा स्वयंपाक आहे म्हणून तर मी घरी आलोय जेवायला. मग लगेच अस्मिता म्हणते, गपरे उगाच काहीतरी कारण नको सांगूस, विसरला असशील काही घरी, आणि तसंही साधा तर स्वयंपाक आहे, एवढं काय कौतुक करायचं त्याच्यात? या आधी विमल स्वयंपाक करायची, तिने कधी उपाशी ठेवलंय का आपल्याला? मग अश्विन म्हणतो, वा अगं सायली वहिनीच्या अगेन्स्ट बोलायसाठी का होईना पण अस्मिताताईने विमलची बाजू घेतली चक्क. अश्विन टाळ्या वाजून विमलला म्हणत असतो, विमलताई अभिनंदन तुमचं. विमल हसायला लागते. अश्विन म्हणतो, अगं माझी डार्लिंग सिस्टर, मला माहित होतं सायली वहिनी सकाळपासून किचनमध्ये स्वयंपाक करतेय म्हणून मी स्पेशल तिच्या हातचं जेवायला आलोय आज. मी घरी कुठलीच वस्तू विसरलो नाहीये. हा मग अस्मिता लगेच तोंड वाकडं करते त्याच्याकडे बघून. मग अर्जुन म्हणतो, मम्मा मी निघालोय, सायली मी निघालोय. मग आता कल्पनाताई म्हणत असत, अरे थांबा दोघं जेवून जा. चैतन्य रेडी असतो जेवायला, हा मामी चालेल. पण अर्जुन म्हणतो, नको मम्मा आम्हाला उशीर होतोय आणि खूप कामं आहेत ऑफिसमध्ये. आता सायली म्हणते, अहो थांबा जरा. आता अर्जुन थांबतो आणि म्हणतो, काय म्हणालात? सायली डब्बा घेऊन त्याच्या समोर आली आहे. अर्जुन म्हणतो, बायको किती दिवसांनी आवाज ऐकला मी तुझा, बायको. आ हा हा हा, वन्स मोर, पुन्हा एकदा म्हणशील का? अश्विन आता इंग्लिशमध्ये म्हणतो, हे दादाच्या कानाचं संगीत आहे वहिनी, हो की नाही रे दादा? आणि सगळे हसायला लागतात. अस्मिता म्हणते, ए गप्पा बस अश्विन. सायली म्हणते, तुमचा आणि चैतन्य भाऊजीचा डब्बा आहे यात, चैतन्य भाऊजी जेवून घ्या. मग आता ही सायली डब्बा देणार अर्जुनच्या हातात, तेवढ्यात चैतन्य त्याच्या हातात घेतो डब्बा आणि म्हणतो, अर्जुन सर. अर्जुनची पुन्हा तंद्री लागलेली असते सायलीकडे बघायची. चैतन्य म्हणतो, अर्जुन सर निघूयात का आपण? नाही म्हणजे मीटिंग घेत ना आपल्या, चला चला. अर्जुन म्हणतो, हो हो चला चला. आता पुन्हा तो सायलीकडे बघायला लागतो आणि तिला हळूच म्हणतो, येतो. मग चैतन्य म्हणतो, अहो चला ना, ऑफिसला गेल्यावर जेवून घेऊ, भूक लागली असेल ना. अहो चला ना. चैतन्य मुद्दाम खेचतोय त्याची. आता अर्जुन बाय वगैरे करतोय सायलीला आणि तिला म्हणतो, जेवून घे तू पण बायको. चैतन्य म्हणत असतो, अहो चला हो. आणि हे सगळे हसायला लागतात. इकडे प्रिया बदमाशी करते मुद्दाम. ते बसलेले असतात प्रिया आणि नागराज टेबलवर, काहीतरी नागराज मोबाईल बघत असतो. प्रिया म्हणत असते, ओ काका मला ना सफरचंद कापून द्याल का? मग लगेच नागराज तिच्याकडे रागाने बघतो. आता ती म्हणते, अहो तुमची बायको असते ना आसपास म्हणून तुम्हाला काका म्हटले, नागराज सर म्हटलं तर तिचे कान टवकारले असते ना. मग हा नागराज म्हणतो, काय म्हणलीस ग तू आधी मला? प्रिया म्हणते, काका. नागराज म्हणतो, त्याच्या आधी काय म्हणाली? हे सफरचंद मी कापून द्यायचं का तुला? तुला काय नौकर वाटलो का ग मी तुझा?
4 दिवसासाठी पाहुणे म्हणून आलीस तू इथे, लायकीत राह, शहाणपणा करू नकोस. मग प्रिया काय करते, तिथे असलेला न्यूजपेपर वाचते आणि मुद्दाम नौटंकी करते. अरे 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 बाप रे, काय भयानक बातम्या आहेत नाही या पेपरमध्ये. म्हणे सख्ख्या भावानेच भावाचा मर्डर केला प्रॉपर्टीसाठी, ते पण छाताळावर बसून. बसला उरावर, दाबला गळा. बाप रे, असं कधी असतं का? काय कसलं डेंजर आहे हे. आणि ही बातमी बघा ना, एका पेईंग गेस्टने मालकाचा प्रॉपर्टीसाठी गळा दाबून खून केला, सह्या केल्या नाही म्हणून. आता नागराज मुद्दाम तिच्या हातातनं पेपर हिसकवतो आणि गपचूप सफरचंद कापून द्यायला लागतो. आता तेवढ्यात तिथे ही सुमन येते आणि म्हणते, अगो बाई, काय लाड चाललेत भाचीचे. अगं तन्वी, कधी मला नाही ना भाऊजींना नाही, आणि कधी आपल्या राकेशला पण यांनी असं कापून दिलं नाही ग बाई सफरचंद. तुझे फारच लाड करतात. आता लगेच ही म्हणते, मग लाडकी भाची आहे ना मी काकाची. मग तेवढ्यात रविराज तिथे आलेत आणि टेन्शनमध्ये दिसतात. मग प्रिया म्हणते, बाबा काय झालं तुम्हाला, असे टेन्शनमध्ये का दिसताय? मग रविराज त्यांच्या हातातली नोटीस प्रियाच्या हातात देतात. प्रिया म्हणते, काय आहे हे? मग नागराज आणि प्रिया दोघंही वाचतात. मग नागराज म्हणतो, अच्छा कोर्टाची नोटीस आहे ना ही दादा, 1 महिन्यानंतर येणार होती ना तारीख, आता एवढ्या लवकर कशी काय आली? मग रविराज म्हणतात की मी अर्जुनला एकदा पोलीस स्टेशनमध्ये बघितलं होतं, त्याला नक्कीच काहीतरी पुरावा सापडला असेल. त्याने आश्रमात जाऊन शोधाशोध करायची परवानगी सुद्धा मागितली होती आणि त्याला ती मिळाली सुद्धा. त्याला नक्कीच काहीतरी पुरावा सापडला असणार आहे. म्हणूनच त्याने जवळची ही हिअरिंगची तारीख घेतली. आता नागराज आणि प्रिया दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. प्रिया मनात विचार करते, मी तर किल्लेदारला हे पण सांगू शकत नाही की तो परवानगी न घेता आश्रमात गेला होता, आणि त्याला जर त्या दिवशी काही सापडलं असेल आश्रमात त्या अर्जुनला तर, अरे यार, काही असलं तरी मी यात फसायला नको. आता जशी रविराजांना नोटीस मिळाली तशी साक्षीला मिळणारच. साक्षी नोटीस बघते आणि म्हणते, अरे यार, याला काय अर्थ आहे अण्णा? अरे 1 महिन्यानंतर होती ना कोर्टाची तारीख, एवढ्या लवकर अर्जुनने का मागून घेतली असेल तारीख? बापरे, मला कळत नाही अण्णा, त्याला कळलं तर नसेल ना की मी खून केलाय विलासचा? त्याला काही पुरावे सापडले असतील का माझ्या विरोधात? साक्षीला भयंकर टेन्शन आलेलं असतं. अण्णा म्हणतो, अशा फेऱ्या मारून काही होणार नाहीये, त्या किल्लेदारच्या मड्यावर पैसे वततो ना आपण, लाव त्याला फोन लाव आणि ते काय म्हणतात ते याच्यावर टाक, म्हणजे मला ऐकू येईल, म्हणजे समजन तरी आग कुठं लागली आणि पाणी कुठं वतायचे. लाव त्या किल्लेदारला फोन. मग साक्षी किल्लेदारला फोन लावते आणि फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते, सर ॲक्च्युली. आता रविराज म्हणतो, नोटीससाठी फोन केलास ना तू? मग साक्षी म्हणते, हो, म्हणजे तुम्हाला पण आली आहे ना नोटीस? नाही म्हणजे सर, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे का? अचानक असं का ठेवलं त्यांनी हिअरिंग? तर आता रविराज म्हणतात की असेल, म्हणजे अर्जुनला काही पुरावा सापडला असेल म्हणूनच त्याने लवकर हिअरिंग लावून घेतलंय. मग आता साक्षी म्हणते, यामध्ये काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना सर? मग आता रविराज म्हणतात, टेन्शन त्यांना येतं जे न्यायदेवतेसमोर खोटं बोलतात, आणि तसं पण त्या रात्री जे काही घडलं हे सांगायला आपल्याकडे साक्षीदार आणि पुरावे आहेत ना. अर्जुन कोर्टात काही तमाशा करण्याआधी आपण आपलं म्हणणं मांडूयात, म्हणजे त्याला आर्ग्युमेंट करायला वेळच मिळणार नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते, ओके ओके सर, चालेल, भेटूयात उद्या कोर्टामध्ये. फोन ठेवल्यानंतर अण्णा साक्षीला म्हणतो, चला, त्या किल्लेदारचा विश्वास आहे ना आपल्या स्टोरीवर, म्हणजे उद्या आपल्याला कोर्टात काही टेन्शनच नाही त्या अर्जुनचं. तो किल्लेदार उद्या कोर्टात सुभेदारला गुंडाळल आणि आपण बिन तिकटाचा सिनेमा बघायचा. मग आता साक्षी म्हणते, आय होप सो अण्णा, असंच सगळं होईल. पण साक्षीला चांगलंच टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. पण आता पुढे आपण बघतोय की अर्जुन सगळी तयारी करत असतो उद्या कोर्टात जायची. की त्याने पेनड्राईव्हमध्ये ते सगळे जनता चाळीच्या लोकांचे व्हिडिओ आणि फुटेजेस घेतलेत आणि फोटो पण. पण इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी प्रसंग दाखवला एक, की हा सगळी तयारी करतोय. सायली त्याच्याकडे कंटिन्युअसली अशी बघत असते आणि मग तो पेनड्राईव्ह व्यवस्थित पुन्हा चेक करणार असतो. आणि सायली त्याला म्हणते, सर, आता 50 वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी बघून झाल्यात ना, कुसुम त्यांच्या शेजाऱ्यांनी जे काही सांगितलं ते. अर्जुन म्हणतो, हो, पण मला क्रॉस चेक तरी करू द्या. मग सायली म्हणते, सर, मला माहिती आहे या सगळ्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे, तुम्ही तुमच्या हाती आलेलं प्रूफ थोडीच वाया जाऊ देणार आहे. मग अर्जुन सायलीच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, थँक्यू माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल. सायली म्हणते, सर, इतकी महत्त्वाची असलेली एक गोष्ट तुम्ही कशी काय विसरताय? अर्जुन म्हणतो, काय विसरलो मी? आता हा पुन्हा पेनड्राईव्ह चेक करणार असतो बरं का. तर आता ही सायली पुन्हा त्याचा हात धरते आणि म्हणते, सर, विश्रांती ती तर हवीच की नाही?
ती घ्यायची तुम्ही विसरताय. अहो शरीर थकलं ना तर मेंदू लवकर शिणतो. तुम्ही आता चला बरं झोपायला. हे बघा हा तुमचा पेनड्राईव्ह मी असा ठेवलाय बॅगेत. आता या शब्दाला त्यांनी एवढ्या वेळ उच्चारलंय ना प्रेक्षकांनो, त्यामुळे या पेनड्राईव्हचा काहीतरी घोटाळा ते कोर्टात दाखवणार आहे. सायली पेनड्राईव्ह ठेवत असते आणि सगळं काही जागेवर ठेवत असते अर्जुनच्या वस्तू, आणि अर्जुन पुन्हा मनामध्ये ठरलं हे गाणं म्हणायला लागतो. म्हणजे आपल्याला ते ऐकवलंय. तो सायलीला सारखा बघत असतो हे गाणं आपल्याला ऐकवताना, आणि सायली म्हणत असते, सर अहो काय झालं, काय बघताय. त्याची तंद्रीही तोडते. मग अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला जर उद्याच्या केससाठी आणखीन थोडं काम करता आलं असतं ना तर बरं झालं असतं. मग सायली म्हणते, अजिबात नाही, ऑब्जेक्शन ओव्हर रूड असं काहीतरी म्हणते, आणि दोघंही हसायला लागतात. आणि सायली त्याचा हात धरून त्याला लिटरली झोपवते. सर प्लीज तुम्ही झोपा आता, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, मी लाईट ऑफ करते आता. आणि अर्जुन स्माईल करायला लागतो. तर प्रेक्षकांनो पुढचा प्रसंग त्यांनी डायरेक्ट कोर्टामध्ये दाखवला आहे. मधुभाऊ हजर झाले आहेत आणि सगळेजण एक एक करून येत आहेत, आणि न्यायाधीश पण आलेत. आता हा अण्णा म्हणत असतो, साक्षीला म्हणत असतो, आपल्या पिक्चरची स्टोरी कोणी चालवू शकत नाही. तेव्हा ही साक्षी म्हणते, अण्णा एवढी व्हिडिओ बघून मी प्रॅक्टिस केली आहे ना, अर्जुनने काही जरी प्रश्न विचारला तरी सगळं तोंडपाठ झालंय मला. मग तेवढ्यात न्यायाधीश येतात कोर्टामध्ये आणि अर्जुनला विचारतात, मिस्टर अर्जुन सुभेदार, तुम्ही एवढ्या तातडीने कोर्टाची तारीख मागवून घेतली, ही तातडीची सुनावणी तुम्ही का मागवून घेतली आहे, कारण सांगाल का कोर्टाला. मग आता अर्जुन सांगतो की हो मिलॉर्ड, वात्सल्य आश्रमाच्या संदर्भात मला काही क्लूज मिळाले आहेत त्या खुनाच्या संदर्भात, त्यामुळे मी ही सुनावणी घेतली आहे. म्हणजे काही पुरावे मला सादर करायचे आहेत. आता अर्जुन पुढे काही म्हणणार तेवढ्यात लगेच रविराज म्हणतात, मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार काही पुढे पुरावे सादर करतील त्याआधी मला काहीतरी सांगायचं आहे. मग मिलॉर्ड म्हणजे ते न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, परमिशन ग्रँटेड आहे. मग आता रविराज म्हणतो, माझे अशील अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिखरेवरती संशय व्यक्त केला होता की त्यांनीच विलासचा खून केलाय, आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे सिद्ध करू पाहताय की त्या 1.5 तास वात्सल्य आश्रमातच होत्या. एखाद्यावरती आळ घेणं खूप सोपं असतं, पण खोटी गोष्ट खरी आहे हे सिद्ध करणंही तितकंच अवघड असतं. मी माझ्या अशिलाच्या वतीने सांगू इच्छितो की त्या रात्री माझे अशिल दारू पिऊन गाडी चालवत होते, आणि हे बघणारा साक्षीदार आमच्याकडे आहे, आणि नक्कीच मी सादर केलेला साक्षीदार अर्जुन सुभेदारांचा हा दावा खोटा ठरवू शकतो. आता मधुभाऊंनाही टेन्शन आलंय, हे काय नवीन आफत आहे, आणि अर्जुनला सुद्धा टेन्शन आलंय की हे काय. आता अर्जुन आश्चर्याने रविराज सरांकडे बघतोय. तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. तर पुढे त्यांनी अगदी धमाकेदार प्रोमो दाखवलाय. अर्जुन त्या महिपतला डॉमिनेट करत असतो की ह्यांनी जनता चाळीच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, पाणी बंद केलं, त्यांचं लाईट बंद केलं. सेम पॅटर्न त्यांनी वात्सल्य आश्रमात सुद्धा वापरला होता. मधुभाऊ ऐकत नाही म्हणून मग साक्षीच्या मदतीने यांनी विलासचा खून केला. अण्णा नाही म्हणत असतो. मग अर्जुन म्हणतो, माझ्याकडे पुरावे आहेत. प्रेक्षकांनो 113% गॅरंटी आहे मला या पेनड्राईव्हचा काहीतरी घोटाळा होणार आहे, कारण अर्जुन पेनड्राईव्ह दाखवून म्हणत असतो अण्णाला माझ्याकडे पुरावे आहेत. तर प्रेक्षकांनो माझा हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज मला लाईक करायला आणि सपोर्ट करायला विसरू नका. मी तुम्हाला छान आणि डिटेलमध्ये व्हिज्युअलाइज करून रिव्ह्यू देते. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. ठरलं तर मग, आणि याचा डेली रिव्ह्यू फक्त आपल्या चॅनलवर. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.